नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 13 मार्च 2016 रोजी झालेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मराठी माध्यम या प्रश्नपत्रिकेमधील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मराठी माध्यम या विषयाचा पेपर 13 मार्च 2026 रोजी झाला. हा पेपर आपणाला 2 तासामध्ये सोडवायचा आहे. याला एकूण 40 गुण आहेत आणि पृष्ठ 7 आहेत. आता आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये महत्त्वाच्या काही सूचना पाहूया. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. दुसरी सूचना, प्रश्नाच्या उजवीकडे दिलेले अंक पूर्ण गुण दर्शवतात. तिसरी सूचना, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरूनच केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील, म्हणजे खाडाखोड करू नये. चौथा, आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढणे आवश्यक आहे. पाचवा, प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी. या 5 सूचना विद्यार्थ्यांनी तंतोतंत पाळाव्यात. प्रश्न पहिला योग्य पर्याय लिहा. 1. अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव ह्युगो द रिव्हिस यांच्या टिंबटिंब सिद्धांतामुळे लक्षात आला. पर्याय यामध्ये 4 दिलेले आहेत. त्यामधील पर्याय ब, उत्परिवर्तन, हे उत्तर बरोबर आहे. 2. एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATPचे एकूण टिंबटिंब रेणू मिळतात. यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी पर्याय क्रमांक 38 रेणू हे उत्तर बरोबर आहे. 3. वटवाघुळाचा समावेश टिंबटिंब वर्गात होतो. याचे 4 पर्याय दिलेले आहेत. यामधील ड पर्याय सस्तन या वर्गामध्ये होतो. हे उत्तर बरोबर आहे. 4. महाराष्ट्रातील टिंबटिंब येथे प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. याचे 4 पर्याय दिलेले आहेत. या पर्यायामध्ये ब पर्याय कोयना हे उत्तर बरोबर आहे. 5. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील टिंबटिंब हे पहिले राज्य ठरले आहे. यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. यामधील ब पर्याय महाराष्ट्र हे उत्तर बरोबर आहे. प्रत्येक उत्तरासाठी 1 गुण आहे. असे प्रश्न पहिला मध्ये 5 प्रश्न विचारलेले आहेत. त्याला प्रत्येकी 1-1 गुण दिल्यानंतर 5 गुण मिळतात. प्रश्न पहिला ब, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. याला गुण आहेत 5. त्यामधील पहिला आकडा, रिकाम्या चौकटीतील योग्य शब्द लिहा. एक पेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन, द्विविभाजन, बहुविभाजन आणि तिसऱ्या चौकटीत रिकाम्या जागा आहे. याचे उत्तर पुढीलप्रमाणे. फ्लो चार्टनुसार एक पेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजननाचे 3 मुख्य प्रकार आहेत. 1. द्विविभाजन बायनरी फिजन, 2. बहुविभाजन मल्टिपल फिजन, 3. कलिकायन बडिंग. रिकाम्या चौकटीत हे उत्तर येईल, जे आधीच पेनाने लिहिलेले दिसत आहे. प्रथम आपण प्रश्न वाचूया. दुसरा आकडा, जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा करतात? तिसरा आकडा, ओळखा पाहू मी कोण, स्कॉटलंड येथे क्लोनिंग पद्धतीने निर्मिलेली मेंढी. चौथा आकडा, रेणुसूत्र लिहा. ॲसेटिक आम्ल. 5वा, चूक की बरोबर ते लिहा. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सरपंच असतात. या 4ही आकड्याची उत्तरे पुढीलप्रमाणे आहेत. 2.
जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा करतात? उत्तर: जागतिक जैवविविधता दिन 22 मे रोजी साजरा करतात. 3. ओळखा पाहू मी कोण? स्कॉटलंड येथे क्लोनिंग पद्धतीने निर्मिलेली मेंढी डॉली. 4. रेणुसूत्र लिहा. ॲसेटिक ॲसिड रेणुसूत्र CH3COOH. 5. चूक की बरोबर ते लिहा. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सरपंच असतात. उत्तर: चूक. स्पष्टीकरण: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे NDMAचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात. या पाचही प्रश्नांना 5 गुण आहेत. म्हणजे प्रश्न पहिल्यामध्ये अला 5 आणि बला 5 गुण असे 10 गुण येथे मिळतात. प्रश्न दुसरा अ. शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2. यासाठी 4 गुण आहेत. 1. प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय होत आहेत. 2. सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. 3. आजचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. या तीनही प्रश्नाची शास्त्रीय उत्तरे पुढीलप्रमाणे लिहा. 1. प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय होत आहेत. याचे उत्तर: कारण प्रोबायोटिक्समध्ये मानवी शरीरासाठी उपयुक्त असे सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव पचनसंस्थेतील घातक जीवाणूंना नष्ट करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. हल्लीच्या काळात चुकीच्या आहार पद्धतीमुळे होणारे पचनाचे विकार कमी करण्यासाठी प्रोबायोटिक्स मदत करतात. म्हणून ही उत्पादने लोकप्रिय होत आहेत. 2. सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. उत्तर: कारण सरीसृप सरपटणारे प्राणी हे शीतरक्ताचे असतात. त्यांच्या शरीरात अंतर्गत तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा नसते. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या वातावरणातील तापमानानुसार बदलत राहते, म्हणून ते अस्थिर असते. 3. आजचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. उत्तर: याचे कारण रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे आणि अन्नातून विषारी घटक मानवी शरीरात जात आहेत. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि मानवी आरोग्यासाठी सुरक्षित पौष्टिक अन्न मिळते. त्यामुळे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. प्रश्न दुसरा ब. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. कोणतेही 3. याला 6 गुण आहेत. 1. कार्बनी वयमापनाची व्याख्या लिहून त्याचा एक उपयोग लिहा. 2. खालील तक्ता पूर्ण करा. अनुक्रम नंबर, प्रथिने, अवयवाची नावे. 1. रिकामी जागा, हाडे. 2. इन्सुलिन, रिकामी जागा. याचे उत्तर पुढीलप्रमाणे लिहा. 1. कार्बनी वयमापनाची व्याख्या लिहून त्याचा एक उपयोग लिहा. याचे उत्तर: व्याख्या: सजीवाच्या मृत्यूनंतर त्यांच्यातील C14 चा क्षय होण्याच्या प्रक्रियेचा उपयोग करून त्याचे वय निश्चित करण्याच्या पद्धतीला कार्बनी वयमापन, कार्बन डेटिंग म्हणतात. उपयोग: जीवाश्माचे म्हणजेच फॉसिलचे वय ठरवण्यासाठी आणि पुरातत्वशास्त्रामध्ये मानवी अवशेष किंवा हस्तलिखितांचा काळ निश्चित करण्यासाठी याचा उपयोग होतो. 2. खालील तक्ता पूर्ण करा. अनुक्रमांक, प्रथिने, अवयवाची नावे. 1. रिकामी जागा ओसीन, अवयवाचे नाव हाडे. 2. इन्सुलिन, रिकामी जागा स्वादुपिंड, पॅन्क्रियास. 3. खाली दिलेला परिच्छेद वाचून प्रश्नाची उत्तरे लिहा. दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तेथील भात पिकावर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमध्ये चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरता बेडकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि आवडते खाद्य म्हणून बेडकाच्या भक्षणासाठी सापही तेथे असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर अ. भाताच्या पिकावर काय परिणाम होईल? ब. कुठल्या भक्ष्यांची संख्या किंवा भक्षकाची संख्या वाढेल? याचे उत्तर पुढीलप्रमाणे लिहा. परिच्छेदानुसार जर बेडकांची संख्या अचानक कमी झाली तर
अ. भाताच्या पिकावर काय परिणाम होईल? उत्तर. बेडकांची संख्या कमी झाल्यामुळे भाताच्या पिकावरील नाकतोड्यांची संख्या प्रचंड वाढेल. परिणामी नाकतोडे भाताच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतील आणि उत्पन्नात घट होईल. ब. कुठल्या भक्षकाची संख्या वाढेल? उत्तर. बेडूक कमी झाल्यामुळे मुख्यत्वे नाकतोड्यांची प्रायमरी कंझ्युमर्स प्राथमिक भक्षकांची संख्या वाढेल. टिप. सापांना बेडूक खाण्यास मिळणार नाही, त्यामुळे सापांच्या अन्नावर परिणाम होईल आणि कालांतराने सापाची संख्यासुद्धा कमी होऊ शकते. प्रश्न दुसरा ब मधील चौथा आकडा. जलविद्युत निर्मितीचे 2 फायदे लिहा. 5वा. खालील काही आपत्तीची चित्रे दिलेली आहेत. त्यानुसार समजा तुमच्यावर आपत्ती ओढवली तर आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल? अ चित्र आणि ब चित्र याचे निरीक्षण करा आणि याची उत्तरे पुढील प्रमाणे लिहा. 4. जलविद्युत निर्मितीचे 2 फायदे पुढील प्रमाणे लिहा. 1. प्रदूषणमुक्त जलविद्युत निर्मितीमध्ये इंधनाचे ज्वलन होत नसल्याने हवेचे प्रदूषण होत नाही. 2. नूतनीकरणक्षम. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यास कोणत्याही वेळी वीज निर्मिती करणे शक्य असते आणि पावसामुळे धरणाचा साठा पुन्हा भरला जातो. हे जलविद्युत निर्मितीचे 2 फायदे आहेत. 5. आपत्ती व्यवस्थापन चित्रानुसार. चित्र अ मध्ये अग्नी वणवा आणि ब मध्ये भूकंप दिसत आहेत. अशा परिस्थितीत माझे व्यवस्थापन खालीलप्रमाणे असेल. अग्नी फायर. सर्वात आधी सुरक्षित ठिकाणी जाणे, अग्निशमन दलाला कळवणे आणि शक्य असल्यास अग्निशामक उपकरणाचा वापर करणे, भाजलेल्या व्यक्तींना प्रथमोपचार देणे. भूकंप अर्थक्वेक. घरातील जड वस्तूच्या खाली उदाहरणार्थ टेबल आश्रय घेणे, लिफ्टचा वापर टाळणे आणि मोकळ्या मैदानात जाणे, जखमींना मदत करणे आणि अफवावर विश्वास न ठेवणे. हे उत्तर लिहा. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. कोणतेही 5. याला 15 गुण आहेत. 1. लॅमार्कवाद सिद्धांत लिहून तो 2 उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. 2. सूत्री विभाजन कोणत्या पेशीमध्ये घडून येते? प्रकलन विभाजनाच्या 4 पायऱ्या लिहा. 3. खालील धोक्यात आलेल्या प्रजातींची प्रत्येकी 2 उदाहरणे लिहा. अ. संकटग्रस्त प्रजाती. ब. दुर्मिळ प्रजाती. क. संवेदनशील प्रजाती. 4. औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात? या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या? या 4ही प्रश्नाची उत्तरे पुढील प्रमाणे लिहा. 1. लॅमार्कवाद सिद्धांत. सजीवाच्या जीवनकाळात त्याने मिळवलेले गुणधर्म पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात. याला मिळवलेल्या गुणाचा वारसा म्हणतात. उदाहरणे. जिराफ. उंचीवरील पाने खाण्यासाठी मान ताणल्यामुळे जिराफाची मान लांब झाली. लोहार. सतत हातोड्याचे घाव घातल्यामुळे लोहाराचे खांदे मजबूत होतात. 2. सूत्री विभाजन मायटॉसिस कोठे घडते? सूत्री विभाजन शरीरातील कायिक पेशी सोमॅटिक सेल्स आणि मूलपेशी स्टेम सेल्स यामध्ये घडून येते. प्रकल विभाजनाच्या 4 पायऱ्या. पूर्वावस्था प्रोफेज, मध्यावस्था मेटाफेज, पश्चावस्था ॲनाफेज, अंत्यावस्था टेलोफेज. 3. धोक्यात आलेल्या प्रजातीची उदाहरणे. अ. संकटग्रस्त प्रजाती एंडॅंजर्ड स्पेसीज. लायन टेल्ड वानर तनमोर. ब. दुर्मिळ प्रजाती रेअर स्पेसीज रेड पांडा कस्तुरी मृग. क. संवेदनशील प्रजाती वॉलनरेबल स्पेसीज पट्टेदार वाघ गीरचे सिंह. 4. औष्णिक विद्युत निर्मिती. वापरले जाणारे इंधन. औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोळसा हे इंधन म्हणून वापरतात. समस्या. कोळशाच्या ज्वलनाने हवेचे प्रदूषण होते. उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईडचे उत्सर्जन. उत्सर्जित होणाऱ्या वायूमुळे श्वसनाचे गंभीर विकार होऊ शकतात. कोळशाचे साठे मर्यादित असल्याने ते भविष्यात संपण्याची भीती आहे. 5. खाली दिलेल्या चित्रात दर्शवलेल्या प्राण्यांचे शारीरिक सममितीचे प्रकार ओळखा. अ, ब आणि क चित्र पहा. याचे उत्तर पुढील प्रमाणे लिहा.
5. प्राण्याच्या शारीरिक सममितीचे बॉडी सिमेट्री प्रकार. अ. अमिबा किंवा तत्सम असममितीय शरीर. असिमेट्रिकल बॉडी. शरीराच्या मध्य अक्षातून असा कोणताही प्रतल जात नाही ज्यामुळे शरीराचे दोन समभाग होतील. ब. तारामासा स्टारफिश अरीय सममिती. रेडियल सिमेट्री. शरीराच्या मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलामुळे दोन समान भाग पडतात. क. बकरी गोट द्विपार्श्व सममिती. बायलॅटरल सिमेट्री. शरीराच्या एकाच काल्पनिक अक्षातून दोन समान भाग होऊ शकतात. 6. उपयोगाच्या अनुषंगाने पुढील संकल्पचित्र पूर्ण करा. इथ्यान झिंक. बाजूला 6 चौकटे आहेत, त्यामध्ये योग्य उत्तर लिहा. 7. कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? 8. प्रथमोपचार पेटीमध्ये असलेल्या 6 साहित्यांची नावे लिहा. याची उत्तरे पुढीलप्रमाणे लिहा. 6. झॅन्थॅनडिंक. झॅन्थॅनगम उपयोग. संकल्पनाचित्र. झॅन्थॅनडिंक विविध कारणासाठी वापरला जातो. रिकाम्या जागी तुम्ही खालीलपैकी कोणतेही शब्द लिहू शकता. 1. आईस्क्रीम घट्टपणा येण्यासाठी. 2. पुडिंग. 3. चॉकलेट. 4. मिल्कशेक. 5. पेंट किंवा रंग. 6. उच्च दर्जाचा कागद. 7. टूथपेस्ट. 8. खते आणि कीटकनाशके. हे 8 रिकाम्या जागी शब्द लिहा. 8. प्रथमोपचार पेटीत फर्स्ट एड किटमधील 6 साहित्यांची नावे. प्रथमोपचार पेटीमध्ये प्रामुख्याने खालील गोष्टी असाव्यात. 1. बँडेज वेगवेगळ्या आकाराच्या पट्ट्या. 2. जंतुनाशक द्रव्य अँटीसेप्टिक लिक्विड उदाहरणार्थ डेटॉल किंवा सॅव्हलॉन. 3. कापूस स्टरिलाइज्ड कॉटन. 4. चिकटपट्टी ॲडेसिव्ह टेप. 5. कात्री सीझर्स. 6. मलम अँटीसेप्टिक क्रीम जखमेवरील लावण्यासाठी. प्रश्न 4. खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. गुण 5 आहेत. 1. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे 6 घटक लिहा. तुम्ही काय कराल? का? 12वीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे. या प्रश्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे लिहा. जर तुम्हाला प्रश्न 4 मधील पहिल्या भागाची 1ची उत्तरे हवी असतील तर ती खालीलप्रमाणे. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे 6 घटक. 1. शिक्षणाच्या सोयी. 2. आर्थिक स्थिती. 3. सामाजिक सुरक्षितता. 4. पाणी आणि स्वच्छता. 5. वैद्यकीय सुविधा. 6. सामाजिक आणि राजकीय वातावरण. तुम्ही काय कराल? का? 12वीत असणाऱ्या भावाला अभ्यासाचा ताण आला आहे. काय कराल? भावाशी संवाद साधून त्याला धीर देईन. त्याला अभ्यासातून थोडा वेळ विश्रांती घेण्यास सांगेन आणि त्याच्या आवडीच्या गोष्टी उदाहरणार्थ संगीत ऐकणे, खेळणे करण्यास प्रोत्साहन देईन. का? कारण अतिताणामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. संवादामुळे मनातील भीती कमी होते आणि ताण हलका होण्यास मदत होते. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिल्यास तुम्हाला 5 गुण मिळू शकतात. ते प्रश्नपत्रिकेत दिलेल्या प्रमाणे विभागणी करून 5 गुण मिळतील. प्रश्न 4. 2. खालील दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. 1. आकृतीमध्ये दर्शवलेल्या प्रजनन संस्थेचे नाव लिहा. 2. या प्रजनन संस्थेमधील 2 ग्रंथीची नावे लिहा. 3. या प्रजनन संस्थेतील एका नलिकेचे नाव लिहा. 4. एका शुक्राणूची लांबी किती असते? 5. वृषणाद्वारे कोणते संप्रेरक तयार होते? याचे उत्तर पुढीलप्रमाणे लिहा. प्रश्न 4. 2 मानवी पुरुष प्रजनन संस्था. दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे खालीलप्रमाणे लिहा. बाजूची आकृती पहा, त्यामधील नावे पहा. 1.
आकृतीमध्ये दर्शवलेल्या प्रजनन संस्थेचे नाव लिहा. उत्तर: मानवी पुरुष प्रजनन संस्था, ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. 2. या प्रजनन संस्थेतील 2 ग्रंथीची नावे लिहा. उत्तर: 1. प्रोस्टेट ग्रंथी, प्रोस्टेट ग्लॅंड. 2. काउपर्स ग्रंथी, काउपर्स ग्लॅंड. बल्बरेटर ग्लॅंड. 3. या प्रजनन संस्थेतील एका नलिकेचे नाव लिहा. उत्तर: शुक्रवाहिका, व्यास डिफरन्स किंवा स्खलन नलिका, इजेक्युलेटरी डक्ट. 4. एका शुक्राणूची लांबी किती असते? उत्तर: मानवी शुक्राणूची लांबी साधारणपणे 60 मायक्रोमीटर एवढी असते. 5. वृषणाद्वारे कोणते संप्रेरक तयार होते? उत्तर: वृषणाद्वारे टेस्टोस्टेरॉन नावाचे संप्रेरक तयार होते. विद्यार्थी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.